महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या 12वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे। या परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी यंदा विविध भरारी पथकांसोबत झूम ॲपद्वारे विद्यार्थ्यांवर वॉच ठेवला जाणार आहे। धुळे जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवळे यांच्यासह शिक्षणाधिकारी मनीष पवार हे एकाच वेळी परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवून आहेत। जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ही परीक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे। तसेच परीक्षा केंद्रांवर देखील ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून चित्रीकरण केलं जात आहे। नमस्कार। आजपासून सर्वत्र 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत आणि धुळे जिल्ह्यातही 47 परीक्षा केंद्रावर 24,500 पेक्षा अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसत आहेत। कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी राज्य शासनाच्या आपल्याला सर्वत्र सूचना आहेत। माननीय मुख्य सचिव मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। तसेच जिल्हास्तरीय बैठक ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेली आहे। त्या अनुषंगाने जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या देखरेखीखाली आपण सर्व परीक्षा केंद्रावर यावेळेस झूम तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षा राबवतो आहे। यामध्ये आपल्याला महसूल पथक, पोलीस पथक, शिक्षण विभाग पथक आणि बोर्डाचे पथक आहेच। त्याशिवाय या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळं आम्हाला जिल्हास्तरीय एका ठिकाणी बसून सेंट्रलाइज पद्धतीने इन कॅमेरा ऑनलाईन रेकॉर्डिंगद्वारे सर्व 24,500 मुलांचं कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाचा उद्देश एवढाच आहे की खरोखर प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं आणि गैरप्रकारचा अवलंबन करू नये यासाठी अवेअरनेस आणि एन्श्योर करणं। तसेच कॉपीमुक्त अभियान करताना 1.5 महिना जवळपास परीक्षा चालते। त्यामुळे सर्व प्रशासकीय मनुष्यबळ एवढा पूर्ण वेळ देणं दररोज शक्य होत नाही। या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे आपल्याला कमी मनुष्यबळामध्ये आणि कोणताही अतिरिक्त शासकीय खर्च न होता 100% पारदर्शकता आपल्याला एन्श्योर करायला सोपं झालेलं आहे। दरम्यान 10वी 12वीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्या यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाला धुळे शहरातून संमिश्र असा प्रतिसाद बघायला मिळतोय। परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्या म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या या निर्णयाचं काही जणांकडून स्वागत केलं जातंय, तर काही जणांनी चीनी ॲपद्वारे चित्रीकरण करण्याची परवानगी मुख्याधिकाऱ्यांनी दिल्यानं यावर आक्षेप व्यक्त करत हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।